कसं वाटतंय आता? ठीक आहे. माझ्यामुळे त्रास झाला तुम्हाला? काहीतरी काय बोलतेस पुन्हा? म्हणूनच सांगत असते खात जा म्हणून. ऐकत नाही, उपोषणाला बसल्यासारखी करतेस तू. ते काही नाही, मी अजिबात तुझं ऐकणार नाहीये. मी राहायलाच आता येणार आहे तुझ्याकडे, तुला डिस्चार्ज मिळाल्यानंतर खायला मागे लागायला. काही खाल्लं नव्हतंस का सकाळपासून? ऍक्च्युली विचित्र स्वप्न पडलं आणि काही सुचेच ना. कसलं ग स्वप्न? काल स्वप्नात आई आणि सुलेखा दोघी आल्या होत्या. दोघी एकत्र होत्या. मला वाटायला लागलं आईने आपल्याकडे सुलेखाला बोलवून घेतलं म्हणून. खूप घाबरले होते मी. घाबरून एकदम दचकून जागी झाले तेव्हा समजलं मला की स्वप्न होतं म्हणून. मग सारखं वाटायला लागलं की हे खरं तर नसेल. तरतरून घाम फुटला होता, काही सुचत नव्हतं. कोणाशी तरी बोलावंसं वाटत होतं पण त्राणच नव्हता अंगात. कशी बशी फोन पर्यंत पोहोचले, काहीतरी बोलले आणि नंतर भोवळच आली मला. पूनम, नको का एवढा विचार करत जाऊस? तू एकटी असतेस ना, म्हणून हे असले विचार येतात तुझ्या मनात. नाही करणार. नाही, बरोबर बोलते वहिनी. आपल्या मनात जे चालत असतं ना तेच स्वप्नात दिसतं. आणि माझं तर असं म्हणणं आहे, तू सुलेखाचे विचार अगदी सगळे मनातून काढून टाक. सुलेखा जिथे कुठे असेल ना तिथे अगदी सुखरूप असेल, माझी खात्री आहे. भोळी निरागस पोरे होती, तिला कोण काय करणार आहे? हा, काय ग वहिनी, हो की नाही? हो ना, हो, बरोबरच म्हणतायत वंस. काही नाही होणार तिला. आणि आम्ही देवाकडे सगळी जण अगदी प्रार्थना करतोय, ती अगदी घरी लवकर परत येऊ दे. हा, करतोय की नाही प्रार्थना? अगदी. बरं पूनम, तू आता जरा आराम कर, तिला आराम करू दे. ती घरी आली की बोलायचंच आहे आपल्याला. हा, तू आराम कर, आम्ही आहोत इथे बाहेर. आम्ही आहोत बाहेर, काही लागलं तर सांग. वंस? हा, हो, आले आले. परमेश्वर राव, काय तमाशा केलात? तमाशा? कसला तमाशा? ते डॉक्टर बोलत नव्हते का, सुनबाई पळून गेल्या, हॉस्पिटल डोक्यावर घेतलं, काय केलं काय? हा, ते होय. तेच विचारतोय. सांगतो. एक बरं झालं तुम्ही देखील आज आहात. ते काय तुमची शहानिशा काय करायची ना की होऊन जाऊ द्या आजच. मी सांगते काय झालं. एक शब्द बोलू नकोस. परमेश्वर, तुम्ही मला विचारलंय ना, मग माझ्याकडून ऐका. बर, बोला. साहेबांची होणारी सुनबाई, तिला आम्ही इथं ऍडमिट केलं होतं. मी इथं हजर होतो. मुळात एवढ्या धडधाकट पुरीला चक्करच कशी येते तेच कळलं नाही. या मागे कोणाचा तरी हात असणार असं वाटलं, म्हणून डोळ्यात तेल घालून मी इथं हजर होतो. पण या नर्सनं मला औषध आणायला बाहेर पाठवलं. औषध आणायची होती. मी औषध आणायला गेलो. औषध घेऊन आलो तेव्हा सुलेखा वार्डात नव्हती.
तिला चक्कर आली असं सांगून यांनी ऍडमिट केलं असेल, पण तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. म्हणजे सुलेखा नाटक करत होती? शक्यच नाही. मग ती काय रस्त्यात झोपली होती? सुलेखा रस्त्यात सापडली? हो, माझ्या माणसाने तिला बघितलं आणि उचलून इथं आणलं. आणि साहेब, यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. दगलबाज लोक आहेत. एक मिनिट परमेश्वर. नर्स, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सर. सुलेखाला इथे कोणी आणलं? जगनने. कोण जगन? आमच्याकडे कामाला येतो. मला त्याला भेटायचंय. कशाला? सांगतो तेवढं ऐकायचं. मला जगन पोलीस स्टेशनला पाहिजे. अहो पण इन्स्पेक्टर साहेब. अच्छा, आज कळलं? मी वाट बघतोय त्याची. अरे असू दे असू दे. कशात आता ती? सुलेखाविषयी कळलं काही? नाही, पण कळेल. तुम्ही काळजी नका करू, कळेल. तिच्याबद्दल एक विचित्र स्वप्न पडलं होतं मला, आणि त्यानंतर दी हो, अशा स्वप्नांनी हळूहळू होऊन कसं चालेल? तुम्ही सतत सुलेखाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना असा विचार करताना, म्हणून तुम्हाला अशी स्वप्न पडतात. बरं, सुलेखाला कोणी पळवून नाही नेलंय. ती स्वतःच्या मर्जीने गेली कुठेतरी. आपण असं न सांगता निघून गेलो तर आपल्या बहिणीला काय वाटेल, तिची काय अवस्था होईल, एवढा साधाही विचार तिला का नाही करता येत मला कळत नाही. माझी काय अवस्था झाली ती तिच्यापर्यंत पोचायला हवा. अभिमान कसंही. हो, पोहोचेल. आपण करू काहीतरी. तू शोधशील तिला? तूच करू शकतोस. दी, मी सुलेखाला शोधायला केव्हाच सुरुवात केली. तुम्ही आता याचा विचार करू नका. तुम्ही फक्त आराम करा. थँक्स. दी, ही मदत नाहीये. एनिवे, कधीही काहीही लागलं हक्कानी सांगायचं. टेक केअर. येऊ मी? डोळे बघ कसे झाले तुझे. झोपली नाही आहेस का तू? कशी झोप येणार? सतत भीती वाटत असते. इथे कोणीतरी येईल, कोणीतरी आपल्याला बघेल. इथून बाहेर पडल्यावर पुढे काय? इथून बाहेर पडल्यावर म्हणजे? इथून बाहेर पडायचंच का आपण? तू आता ठणठणीत बरी झाल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाहीस. तुला जे काही हवं असेल ते तू मला सांग, मी येताना घेऊन येईन. जगाने वाईट टाकलं तेव्हा तुम्ही निवारा दिलात. आता आणखी काय हवं मला? काय हवं ते तू मला सांग. तुझा हक्कच आहे तो. सून आहेस तू होणारी माझी. एक काम कर, आता जगाचा विचार सोड. तू फक्त आता तुझा स्वतःचाच विचार कर. घरच्या सख्या माणसांसमोर हात पसरले.
पण काही नाही झालं. शास्त्र्यांनी झिडकारलं, आधीनी नाकारलं. मम्मा गेली, जीजू गेले. मग आता सांगा ना, कशासाठी आणि कोणासाठी जगायचं? आपल्यासारखं वागत नाही, कोणाकडून काय अपेक्षा ठेवायची? सरंजामी ठेव, तुला काही कमी पडणार नाही, तुला कोणीही हात लावणार नाही याची खात्री देतो मी. आणि पोलिसांचं काय? सरंजामी आडनावाची माणसं पोलीस जमातीला घाबरत नाहीत. तू सुद्धा होणारी सरंजामी आहेस, घाबरणं सोडून दे पोलिसांना. पण माझ्यावर संशय घेतलाच ना पोलिसांनी. दुसरं काय येतं त्यांना? म्हटलं ना तुला, विचार करणं सोडून दे. चला. मला खरंच वाचवाल ना? म्हणजे काय? जर अभिमानला कळलं तर त्याला अडवाल ना? त्याला वेसण कशी घालायची मला चांगलं ठाऊक आहे. त्याची काळजी तू करू नकोस. तनिष्काचं काय? मम्माचा खून करून तिने मला बेशुद्ध केलं होतं. तिने जर का मनात आणलं तर तिने मनात आणूच दे. मग माझ्या मनाप्रमाणे मी कसा वागतो हे तिला कळेल. ये साहेबांसाठी आहे ते ठेव. काय जगन शेठ? नमस्कार साहेब. बसा बसा. नाही असं ठीक आहे. बस रे. मग कसं काय चाललंय? काय काय साहेब? समाजसेवा. समाजसेवा? कसली समाजसेवा साहेब? हेच रे, रस्त्यावरती चक्कर आलेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं वगैरे. काय साहेब बोलताय तुम्ही? काय आरोप करायचं? थेट आरोप करा साहेब. पाहता आतमध्ये टाका, मी 4 दिवस आतमध्ये बसतो. पण असं आडवं तिडवं कशाला विचारताय साहेब? सुलेखाले तू हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं? हो हो, मी पोचवलं. कुठं दिसली? कुठे म्हणजे त्या चक्कर येऊन पडल्या होत्या साहेब. पाणी घे. घे घे. पाठलाग करत होता काय? नाही, मी कशाला पाठलाग करू साहेब? काय मी नाही पाठलाग. म्हणजे मी तिथून जात होतो ना, तर त्या मला दिसल्या चक्कर आलेल्या. चक्कर येताना पाहिलं नाही? मग तुले कसं कळलं रे चक्कर आली होती ते? म्हणजे मी त्यांना पाहिलं ना साहेब, तेव्हा त्या शुद्धीवर नव्हत्या साहेब. शुद्धीवर नव्हत्या बिलकुल. बर. पण पाहिलं.
कशी पडली होती? म्हणजे पोटावर, पाठीवर, नेमकी कशी? नेमक्या म्हणजे अशा झाडा टेकून अशा बसल्या होत्या. म्हणजे तिले चक्कर आली नव्हती. चक्कर आली असती तर अस्तव्यस्त पडली असती, कुठेतरी लागलं असतं. पण तसं काहीच घडलं नाही. म्हणजे तिले तसं कोणीतरी बसवलं. मी नाही बसवलं साहेब, मी बघितलं ऑलरेडी बसलेल्या होत्या. निघायचं का? मी येऊ? निघ. थँक्यू साहेब. काय होता? मुंबई सोडून कुठं जायचं नाही. नाही साहेब, मी सांगीन तेव्हा भेटायले यायचं, समजलं? साहेब तुम्ही केव्हा पण फोन करा, आपण हजर होऊ साहेब. तुम्ही टेन्शन घेऊ नका साहेब. टेन्शन तू नको घेऊ. निघ. थँक्यू साहेब. येतो सर. चक्कर आली नाही मग बेशुद्ध कशी होती? अंगावर कुठलाच वार नाही, पोटात गुंगीचं औषध नाही, मग चक्कर आली कशी? मुळात चक्कर आली की आणली गेली? आणि आणली असेल तर कुणी? हे सरंजामीचं राज्य आहे. इथं माझा शब्द शेवटचा. इथं माझा कायदा चालतो. माझ्या परवानगीशिवाय इथं कोणी येऊ शकत नाही आणि आलं तर परत जाऊ शकत नाही. हे घर तू तुझं स्वतःचं समजायचं आणि तुझ्या मनात येईल तितके दिवस आरामात इथे राहायचं. थँक्यू. तो वजलवार, ती तनिष्का, ते शास्त्री, या सगळ्यांचे धडे घेऊन त्यांना शिकवण्याची वेळ आलेली आहे.